नमस्कार. जेवणानंतरच्या सत्राला आता आपण सुरुवात करत आहोत. मी माननीय श्री प्रदीपदादा रावत यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या पुढच्या सत्राचे ते वक्ते आहेत आणि मी थोडक्यात दादांचा परिचय करून देते. माजी आमदार, भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख विश्वस्त, सावरकर अध्यासन केंद्राचे विश्वस्त, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचेही ते मार्गदर्शक आहेत. आधुनिक विचार आणि हिंदुत्ववाद याची सांगड घालण्यासाठी दादा आम्हा सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध करून देत असतात. मी श्री नारगोळकर काका यांना विनंती करते की त्यांनी दादांचा सत्कार करावा. आज सकाळपासूनची जी 2 सत्रं झाली त्यातलं पहिलं सत्र होतं की सावरकर मांडताना काय मांडलं पाहिजे. त्यानंतरचं सत्र होतं की सावरकर मांडताना कशा पद्धतीने मांडणी केली पाहिजे. आणि या सत्रात दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की सावरकर मांडताना कोणती काळजी घ्यायची, काय मांडायचं, काय मांडायचं नाही. तर हे जेवणानंतरचं सत्र आहे, पण तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, कोणीही झोपू नका. आणि दादांची जी वक्तृत्व शैली आहे ती खिळवून ठेवणारी आहे. त्यामुळे मी आता फार वेळ घेत नाही आणि दादांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. हर घर सावरकरचे संयोजक आणि या अभ्यासवर्गाला संपूर्ण महाराष्ट्रातून, मला वाटतं कर्नाटकातून पूर्ण आले आहेत आणि गोव्यातून पण आलेले आहेत, सर्व अभ्यासक त्यांचं स्वागत करतो सावरकर अध्यासनामध्ये. हे अध्यासन सुरू केल्याचे जे अनेक वेळेला समाधानाचे क्षण येतात त्यापैकी आजचा आहे की अशी महाराष्ट्रभरातून या विषयावरती अभ्यास करणारी, सावरकरांच्यावरती विचार मांडणारे असे सर्वजण आज या ठिकाणी जमलेले आहेत. आणि फार मोठं व्यापक अभियान आपण सर्वजण राबवणार आहोत. अनेक लोक आपल्यापुढं विचार मांडतील. आपल्याला काही पुस्तकं पण दिली जाणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही सांगितलं संयोजकांनी, धनंजय किरांचं जे अगदी स्टँडर्ड चरित्र आहे ते आपलं दिलं जाईल. अक्षय जोगांचं पुस्तक आपल्याला दिलं जाणार आहे. आणि मी अशी सूचना केलेली आहे की सावरकर ज्यांना अभ्यासायचा असेल त्यांनी बाकी काही नाही वाचलं तरी चालेल. सावरकर साहित्य देखील फुरसतीने वाचलं तरी चालेल. पण शेषराव मोरेंनी सावरकरांवरती जे लिहिलेलं आहे ते आधी वाचलं पाहिजे. ते रूढार्थाने संघाचे स्वयंसेवक नाहीत, हिंदू महासभेचे नाहीत, पण त्यांना जितका सावरकर समजला आहे मला नाही वाटत आहे की त्याच्यानंतर मग एक मोठी प्रभावळ निर्माण झाली की त्या अंगाने सावरकरांचा अभ्यास करणारे, त्यात अक्षय आहे, त्याची पुस्तकं तर तुम्ही वाचलीच पाहिजेत. पण सावरकरांचा बुद्धिवाद आणि दुसरं पुस्तक सावरकरांचा हिंदुत्ववाद, ही 2 पुस्तकं राजहंस प्रकाशनची आहेत. तुमचं अभ्याससत्र उद्या संपतं आहे तर त्याच्या कॉपीज शिल्लक आहेत का मी राजहंस प्रकाशनशी बोलतो आणि तुम्हाला मिळतील असा आपण प्रयत्न करू. अजून एक पुस्तक चांगलं केलं आहे ते म्हणजे सावरकर साहित्यातले वेचे एकत्र करून उत्तम, ज्याने सर्वांग सावरकरांचं विचारदर्शन घडेल असा अभिराम दीक्षित आणि समीर दरेकरने पुस्तक केलेलं आहे. ते माझ्या माहितीप्रमाणे बरं तिथं आहे उपलब्ध विक्रीला. आहे पण म्हणजे त्याच्या कॉपीज आहेत ना एवढ्या लोकांसाठी, तेवढं जरा बघून घे.
तर ते एक पुस्तक, जसं सावरकर रीडर म्हणतो आपण, की कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय स्वरूपाचं कोणत्याही विषयावरचं भाष्य त्यांचं, त्यातलं अगदी मोलाचं प्रचंड सावरकर साहित्य, पण त्यातलं फार सुंदर काम त्या दोघांनी केलेलं आहे. तेव्हा ते सुद्धा आपण वाचलं पाहिजे. दुसरं ज्यांना अजून खोलावर जायचं आहे की सावरकरांच्यावरती जो एक कलंक आहे, गांधी हत्येचा आरोप ते निर्दोष सुटले तरी त्यांच्यावरती वारंवार केला जातो, त्याला सगळ्यात समर्थ उत्तर शेषराव मोरेने दिलेलं आहे. काय होतं, नीट मार्गदर्शन न झाल्यामुळं सावरकर अभ्यासक किंवा सावरकरांचे अनुयायी म्हणवणारी लोक ही सावरकर आणि गोडसे दोघांना एकत्र जोडतात. त्यामुळे सगळ्यांना 55 कोटीची बळी माहिती आहे. म्हणजे नथुरामचं कोर्टातलं जे निवेदन आहे ते सगळ्यांपर्यंत पोचतं, पण सावरकरांचं कोर्टातलं निवेदन कुणीच पोचवलेलं नाही आहे. ते पूर्ण विरुद्ध आहे, पूर्ण विरुद्ध आहे. ते उपलब्ध आहे. मी तुमच्या संयोजकांना त्याची PDF उपलब्ध करून देईन. प्रत्येकाकडे ते असलं पाहिजे की सावरकरांचं म्हणणं काय, गांधींच्या हत्येबद्दल ज्यांनी केली त्या लोकांबद्दल ते काय म्हणतात हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण तो एक मोठा कलंक आहे. तुम्ही जेव्हा घर घर जाणार तर हा जो विषारी प्रचार वर्षानुवर्ष चालू आहे त्याला उत्तर मिळालं पाहिजे. आणि शेषराव मोरेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर नथुरामने ज्या 3 गोळ्या झाडल्या त्यातल्या पहिल्या गोळीने गांधींचं बळी घेतला, दुसऱ्या गोळीने सावरकरांची पुण्याई संपवली आणि तिसऱ्या गोळीने हिंदूंचा कैवार घेण्याचं जे काम आहे, हिंदू हितासाठी संघर्ष करण्याचं, त्याला एक अतिशय महत्त्व आलं होतं फाळणीच्या काळामध्ये. तर तो विचारच अस्पृश्य बनला दीर्घकाळ. म्हणजे हिंदुत्ववादी चळवळ ही राजकीय प्रवाहामध्ये अस्पृश्य बनली. असं घोर परिणाम या एका दुष्कृत्यामुळे घडलेले आहेत. त्यामुळे ही पहिल्यांदा फारकत केली पाहिजे. आणि दुर्दैवाने अनेक सावरकर साहित्याच्या संपादकांनी म्हणा किंवा त्यांच्या समर्थकांनी म्हणा हा घोळ चालू ठेवलेला आहे. काही प्रसिद्ध व्याख्याते नटनटे काही कोणते असतात ते व्याख्यान देतात सावरकरांवरती. जसं काही सावरकर आणि गोडसे एकत्रच येतात, गोडसेंना ह्यांनी डोळा मारला कर म्हणून, अशा पद्धतीने ते मांडणी करतात. मी नावं नाही घेऊ इच्छित कारण त्यांनी प्रचंड नुकसान केलं आहे. सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांचं जेवढं नुकसान केलं नाही आहे तेवढं नुकसान स्वतःला सावरकर समर्थक म्हणवणाऱ्यांनी सावरकर विचाराचं, सावरकर चारित्र्याचं केलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी भानावर येणं आवश्यक आहे. एका चुकीच्या दिशेने आणि चुकीच्या लोकांच्या हातात हे सापडले सगळं. हे फार मोठं दुर्दैव आहे आपल्या देशाचं. केवळ सावरकरच नाही तर अनेक महापुरुष एक तर त्या कोणत्या तरी जातीत जन्माला आले म्हणून त्या जातीच्या विळख्यात अडकलेले आहेत, किंवा ठराविक प्रकारची स्वतःचे आत्ताचे हितसंबंध पुरे करण्यासाठी म्हणून त्यांना वापरलं जातं. म्हणजे माझाच अनुभव आहे. मी एका साहित्य संमेलनाला, सावरकर साहित्य संमेलनाला गेलो होतो आणि माझं समारोपाचं भाषण होतं आणि पहिलं भाषण होतं शेषरावांचं. शेषराव मी पोचलो त्यावेळेला ते मला म्हणजे आता काय होणार. म्हणलं बघतो मी काय करायचं ते. भाषण संपल्यानंतर तो मांडवाला होता ना, तो एकटाच फक्त ब्राह्मण नव्हता. थोडा 2 दिवस मला काही कळलंच नाही. म्हणला मला काय हे कोणाचं संमेलन आहे, एका ज्ञाती संस्थेचं संमेलन आहे, पण तुम्ही जो काही सावरकर मांडता हा तर सगळा हिंदू समाजाचा आहे म्हणे, हा आमचा पण आहे. तेव्हा सावरकरांची मांडणी कशी करतो आपण
हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरं एक काय होतं, ते केवळ सावरकरांच्याच बाबतीत होत नाही, शिवाजी महाराजांच्या बाबतीतही तसंच होतं. जे जे लोक सावरकर चरित्र मांडायला जातात ते त्यांचं बाह्य चरित्र मांडतात, ते नाट्यपूर्ण असतंच. पण शिवाजी महाराज आणि सावरकर काय जेम्स बॉन्ड आहेत? मग त्यांनी उडी कशी मारली, मग त्यांनी हालापेष्टा कशा भोगल्या, मग ते पेटाऱ्यातून कसे पळाले, मग कोणाची बोटं कशी छाटली, ठीक आहे, याला काही एक महत्त्व असेल या बाह्य चरित्राला प्रेरणा देण्यासाठी. तुमच्यातले धाडस, तुमच्यातली वीरश्री, तुमच्यामध्ये हालापेष्टा सहन करण्याची शक्ती निर्माण होण्यासाठी हे जरूर सांगावं. पण सारखं ते टिळकांच्या शेंगा सांगण्यासारखं बरं का. तर हे जे अवमूल्यन करतो आपण ह्या मोठ्या माणसांचं, त्यांच्या त्या फक्त नाट्यपूर्ण जीवनातल्या घटनाच रतीब घातल्यासारख्या सांगत राहायच्या. म्हणून आपल्याला सावरकर समजला आणि आपण लोकांना सांगितला असं घडतं, तसं नाही आहे. दुसरं एक सिलेक्टिव्हनेस, म्हणजे लोक काय करतात, सोयीचा तेवढा सावरकर उचलतात. मग क्रांतिकारक सावरकर, तर काही लोक फक्त क्रांतिकारक सावरकरच लोकांसमोर मांडत राहतात. मग काही लोकांना त्याचं राजकीय हिंदुत्व, तर ते राजकीय हिंदुत्व सांगायचं, पण सामाजिक हिंदुत्वावर कधीच बोलायचं नाही. आणि विज्ञानवादी सावरकरांना तर विसरूनच जायचं. तर अशा प्रकाराने आपल्याला जो सावरकर एक वारसा रूपाने मिळालेला आहे, ते ज्या समाजासाठी झिजले त्या समाजापर्यंत तो पोचला पाहिजे. म्हणून ह्या अध्यासनाची जेव्हा स्थापना झाली, त्या स्थापनेच्या भाषणात मी बोललो होतो, अक्षय मला होता त्यावेळेला, की म्हटलं सावरकर हे जे ब्राह्मणांमध्ये जे बंदिस्त होऊन बसलेले आहेत, तर ह्यांना इथून बाहेर काढून सर्व बहुजनांपर्यंत पार शेवटी दलितांपर्यंत कसं पोचवता येईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते फक्त नवबौद्धांपुरते मर्यादित, जे समाज क्रांतिकारक सावरकर हे सगळ्या समाजापर्यंत पोचले पाहिजेत. आणि राष्ट्रवादी आंबेडकर हे वरिष्ठ समाजापर्यंत पोचले पाहिजेत. कारण त्यांना समजतच नाही, कारण आपण ऑलरेडी वाटणी करून घेतली, हे आपले, ते आपले नाही, ते अमुक आहेत तमुक आहेत म्हणून. इथेच भाषण झालं होतं शेषराव मोरेंचं राष्ट्रवादी आंबेडकरावरती, त्याचे लिंक उपलब्ध आहे. तर हे आपण वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो सावरकरांनीच मांडला, मूलभूत मुद्दा म्हणून त्यांनी काय मांडला, की ग्रंथ प्रामाण्य मानू नका, व्यक्ती प्रामाण्य मानू नका, परंपरा प्रामाण्य मानू नका, संस्था प्रामाण्य मानू नका, फक्त बुद्धी प्रामाण्य, म्हणजे पुराव्याच्या निकषावरतीच, विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून घेऊन तथ्य स्वीकारा. पण आपण काय केलं, आपण त्यांचं दैवतीकरण केलं, जसं बाकी सगळ्यांचंच केलं आहे, महाराजांचं पण आपण केलेलं आहे. मग जणू काही सावरकर प्रेषित आहेत, सावरकरांनी लिहिला तो अंतिम शब्द आहे. अहो, सावरकरांनी सांगितलं अंतिम काही नाही आहे, मी तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी म्हणून सांगतोय. त्यामुळे चिकित्सक नजरेने देखील आपल्याला सावरकरांचे सर्व विचार 21व्या शतकात आजच्या हिंदू समाजापुढे असलेली आव्हानं आणि समस्या याचा विचार करण्यासाठी वापरली पाहिजेत. पण त्याच्यासाठी त्यांनी जे महत्त्वाचं हत्यार दिलेलं आहे, बुद्धिप्रामाण्याचं, विवेकवादाचं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं, त्याचा वापर आपण केला पाहिजे. तरच आपल्याला आपल्या समस्यांचं आकलन होईल आणि आपल्याला आपल्यामध्ये काय बदल घडून आणायचे आहेत. कारण आपल्याला जोपर्यंत तो सावरकर कळत नाही तोपर्यंत आपण घर घर कोणता सावरकर देणार आहोत.
आपल्याला कळणार नाही. दुर्दैवाने मी बघतोय बालपणापासून की मोठ्या प्रमाणावरती परंपरावाद्यांनीच गराडा घातलाय त्यांच्या भोवती, आणि ते तर त्याच्या पूर्ण विरुद्ध आहेत. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. सावरकरांचं जीवनातलं कोणतंच अंग हे आपल्या चिकित्सेतून वगळायचं काही कारण नाही आहे. पण शेवटी प्रत्येक जगाच्या जीवित कार्याला त्यातले काही तात्कालिक भाग असतो आणि काही सार्वकालिक भाग असतो. तर आज आपल्यापुढे हा जो सार्वकालिक ठेवा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. सावरकरांनी आपल्याला हे जे चिकित्सेचं जे साधन दिलं त्याच्या बळावरती त्यांनी आपल्या धर्मग्रंथांचं परिशीलन केलं, आपल्या धार्मिक परंपरा रूढी, आणि त्याच्यातूनच आपण पाहतो की त्यांनी 7 बेड्यांबद्दल ते देखील आपण असं मोघमपणाने फक्त एक बोलतो, कारण तो एक कर्मकांडच करून टाकलेलं आपण सावरकरांच्या कार्यक्रमांचं. त्यामुळे सावरकरांना आपण जोपर्यंत जयंत्या मयंत्या स्टाईल उपक्रमातून बाहेर काढत नाही आणि आपल्या हिंदू राष्ट्राचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी हा मूलभूत विचार आहे, हा सगळीकडे पसरेल, एक चळवळ त्याची कशी होईल ती करण्यासाठी आपण घरोघर बाहेर पडणार आहोत. एक उपक्रम केला, झाला, संपला विषय, परत सावरकर खुंटीला. तर असं नाही होतं का? आपण एवढ्या मोठ्या याच्याने प्रेरणेने सावरकरांच्याबद्दल आकर्षण वाटून त्यांचा अभ्यास करून आज इथे आलात, कुठून कुठून आलात, तर आपले हे परिश्रम वाया जायला नकोत. त्यामुळे उत्सवी स्वरूपाच्या उपक्रमाच्या बाहेर जाऊन आपल्याला समाजाचं वर्तन आणि विचार ह्या दोन्हीमध्ये खूप मोठा बदल घडवून आणायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून सावरकर चरित्र आणि सावरकर विचार हा फार उपयुक्त आहे. यासाठी आपल्याला ही सगळी धडपड करायची आहे. त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी दिल्या. ते तुमच्या माझ्यासारखेच एक माणूसच होते. आणि त्यावेळच्या सर्वसाधारण कल्पनेप्रमाणे जे अंदमान पूर्व सावरकर आहेत ते जर समजून घ्यायचे असतील तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेला इंग्रजांविरुद्ध लढणे आणि त्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य असल्याशिवाय ही लढाई आपण जिंकणार नाही, अशी एक सर्वसाधारणतः सगळ्याच चळवळी लोकांची भावना होती. ती सावरकरांची पण होती. त्यांच्या लंडनमधल्या अनुयायांमध्ये तुम्हाला ते दिसून येतं. त्यांच्या 1857 मध्ये ते ज्या पद्धतीने मुस्लिम नेत्यांचं जिहादचा देखील गौरव करताना दिसतात, तर तो सावरकर आहेत. ते जे हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे गारुड आहे ते त्यांच्यावर पण सवार होतं. आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की त्याच्याशिवाय स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. त्यासाठीच टिळकांनी लखनौ करार केला, त्यासाठीच गांधींनी खिलाफतचा जुगार खेळला. पण खिलाफतीमुळं ज्या काही थोड्याफार लोकांचे डोळे उघडले त्यात सावरकर होते, त्यात त्या काळातले काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर हेडगेवार होते, लाला लजपतराय होते,
मदन मोहन मालवीय होते, थोडे लोक असतील. पण ह्या लोकांना कळलं की हिंदू मुस्लिम ऐक्य हा एक भ्रम आहे. अक्षय जोगांच्या काकांनी त्याच नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे खूप खूप वर्षापूर्वी. आणि अजून एक गृहस्थ होते ज्यांचा आपल्या अभ्यासामध्ये कधी विषयच होत नाही, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खिलाफतची चळवळ झाल्यानंतर लाला लजपतरायांचे लेख आहेत ट्रिब्यून म्हणून वर्तमानपत्रात 28 साली 13 लेख आहेत. इंटरनेटवर त्याची PDF आहे. तेव्हा सांगतायत ते हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य नाही, देशाची फाळणी करावी लागेल, पंजाबची फाळणी करावी लागेल, बंगालची फाळणी करावी लागेल. तेव्हा सांगतायत लाला लजपतराय. नेहरू कमिटीचा अहवाल आहे त्याच वेळेला, म्हणजे मोतीलाल नेहरू, त्या कमिटीवरती भाष्य करतायत आंबेडकर. बहुतेक करून मला वाटतं बहिष्कृत भारत 1929 तिथं लिहित आहेत. म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान 40 सालचं आहे. तेव्हा लिहिता येत ते की तुम्ही जे काही मुसलमानांना सवलती दिलेल्या आहेत आणि ज्या प्रकारची घटना बनवून पाहताय हे या देशाशी निष्ठावान राहणार आहेत का? अफगाणिस्तान आणि पर्शियामधनं मुसलमान निघाले तर नर्मदेपर्यंत येऊन पोचले तरी तुम्हाला हिंदूंना कळणार नाही. हे बाबासाहेब आंबेडकर तेव्हा सांगतायत. आणि सावरकरांनी त्याच सुमारास हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. आणि डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली आहे. त्यामुळं आम्हाला तो सगळा पट डोळ्यापुढं आणला पाहिजे की हिंदी राष्ट्रवादी ही मंडळी ही हिंदू राष्ट्रवादी का बनली. मुसलमानांचं तुष्टीकरण किती जरी केलं तरी देखील भारत हा देश एकत्र राहू शकणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की अगदी जरी तो अखंड भारत आला असता, कारण एकंदरीत हिंदुत्वाचा विचार, सावरकरांचा विचार, संघ हे सगळं आलं की अखंड भारत हा विषय आपल्या पुढे येतो आणि आपण सगळे हळवे होतो. पण ते हिंदुत्वादी लोकांच्या मनातलं गळू आहे, ते फुटलंच पाहिजे एकदाचं. की कोणतं अखंड भारत येऊ घातलं होतं हे आपल्याला नीट समजलं पाहिजे. आणि ते समजायचं असेल तर एकमेव पुस्तक आहे ते परत शेषराव मोरेंचंच आहे, अखंड भारत का नाकारला. त्या पुस्तकाचे चिकित्सा ग्रंथ काढला होता राजन्सने. त्याच्यामध्ये माझा एक प्रदीर्घ लेख आहे, तोही PDF रूपात उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुमच्या संयोजकांना देतो, तुम्ही तो जरूर घ्या. कारण तो तेवढा वाचला तरी अखंड जे काही आर्ग्युमेंट आलेले आहे शेषरावांच्या ते सगळं त्याच्यात आलेलं आहे. तर हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला तेवढी सवड मिळणार नाही, पण हे जे चिकित्सक अभ्यासक आहेत हे आपल्याला तो दृष्टिकोन देतात. आपण नीट समजलं पाहिजे की मुसलमानांची मानसिकता अशी काय आहे, त्यांना हिंदूंबरोबर एकत्र का राहायचं नाही. 14 दिवस महात्मा गांधी जिनाच्या घरी जात होते. सगळं पत्रावर प्रसिद्ध आहे, इंटरनेटवरती आहे. त्यात गांधीजींना म्हणतात की तू केवळ पूजा पद्धती बदललीस, तू बाडगा झालायस, तर बाडग्यांना स्वतंत्र राष्ट्र झाल्याचा दाखला मला बाडगे असं मला जगाच्या इतिहासात माहिती नाही आहे. कारण तुझे माझे पूर्वज एक आहेत, तुझी माझी मातृभूमी एक आहे. आणि तू जरी पूजा पद्धती बदलली असली तर ह्या देशाची प्राचीन काळापासून चालत आलेला जे काही सांस्कृतिक वारसा आहे तो आपला सगळ्यांचा समान आहे. जिनाने ते नाकारलं. का नाकारलं? कारण महात्मा गांधींच्या पडलेला प्रश्न हा हिंदू मनाचा प्रश्न आहे.
हा हिंदू नजरेतून आपण इस्लामकडे बघतो आहोत, कारण आपण इस्लामचा अभ्यास केला नाही. म्हणून सावरकरांचं महत्त्व आहे, कारण ह्या देशामध्ये ज्या मोजक्या लोकांनी इस्लामचा अभ्यास केला त्यात सावरकर आहेत. आणि मग जर तुम्ही इस्लामची हॅट घातली की तुम्हाला या प्रश्नांची उत्तर मिळतात. मग जिना म्हणेल, मिस्टर गांधी, इस्लाम धर्माप्रमाणे, आमच्या कुराणप्रमाणे, आमच्या महम्मदाच्या चरित्राप्रमाणे, कारण त्याला तितकंच महत्त्व आहे, कुराणा इतकं, त्याला हदीस म्हणतात. त्याच्यामध्ये उम्मा जो आहे, ब्रदरहूड इस्लामची, ही फक्त जे मुमीन आहेत, म्हणजे ज्यांनी इस्लाम स्वीकारला आहे त्यांची होऊ शकते. मग आपल्याला कळतं की इस्लामच्या अनुयायांना इस्लामेतर लोकांबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्व का अशक्य आहे, केवळ भारतातच नाही संपूर्ण जगामध्ये. हे इस्लामचा अभ्यास हे आम्हाला करायला सांगितला तो सावरकरांनी. त्यांनी आम्हाला शिकवला. कुराण बघा, महम्मद बघा, मग कळतं आपल्याला की त्यांना मोमीन म्हणजे काय हे कळलं पाहिजे आणि काफिर म्हणजे काय ते कळलं पाहिजे. मूर्तीपूजकांना कुराणमध्ये फक्त 2च पर्याय आहेत, एक तर मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. हे भारतातल्या मुस्लिम शासकांची मेहरबानी आहे आपल्यावरती, कारण आपली लोकसंख्याच एवढी होती की सगळ्यांना कापून काढणं शक्य नव्हतं. म्हणून ख्रिश्चन आणि ज्यूंना जी सवलत होती, किताबी लोकांना, की धार्मिक कर देऊन, जिजिया कर देऊन तुम्हाला जिवंत राहण्याची त्यांनी मुभा दिली. त्यामुळं राष्ट्रीयत्वाची जी कल्पना आहे आपली हिंदूंची, तिच्याशी पूर्ण विसंगत संकल्पना इस्लामिक उम्माची आहे. दुसरा प्रश्न, इस्लाम पूर्व संस्कृतीचं इस्लामचं नातं कसं राहिलं? तर महम्मदाने काय केलं? इस्लामची स्थापना झाल्यानंतर इस्लामची मक्केत ज्या दिवशी गेला त्याने पहिल्यांदा मक्केतल्या सगळ्या मूर्त्या फोडल्या, संपूर्ण अरेबियातल्या मूर्त्या फोडल्या, आणि त्याने सांगितलं की जहलियत म्हणजे इस्लाम स्थापनेपूर्वी जी आपली संस्कृती होती, जे आपले पूर्वज होते, हे सगळं अंधार युग आहे. त्याच्याबद्दल त्याने तिरस्कार, घृणा, त्याज्यता हे आणली. महम्मदाला विचारलं, कारण तो आईच्या पोटात असताना त्याचा बाप मेला होता, तर महम्मदाला विचारलं इस्लाम स्थापना झाली की तुझा बाप कुठे गेला? तो म्हणा नरकात. एकदा त्याच्या मनात, त्याची आई पण तो लहान असतानाच मेली होती, तर त्याच्या आईच्या थडग्यापाशी तो क्षणभर थबकला की हिला तिच्यासाठी दुआ मागावा. अल्लाने सांगितलं तू दुआ मागू शकत नाहीस. आता इस्लाम स्थापनच झाला नव्हता, त्याची आई काय दोषी होती, पण ती नरकातच. अबू तालिब ज्याने त्याला सगळ्यांपासून संरक्षण दिलं, इस्लामची स्थापना झाल्यानंतर त्यांचा मृत्यू आहे, तर मृत्यूपूर्वी मोहम्मद त्याला म्हणला की तुम्ही इस्लामचा स्वीकार करा. ते म्हणजे नाही, मी माझ्या पूर्वांच्या धर्मात मरण पत्करीन. लोकांनी विचारलं की अबू तालिब कुठे गेले? नरकात गेले. जिथं स्वतःची आई, जिथं बाप, जिथं आपलं पालन करता काका, ही नाती देखील इस्लाम पुढं त्याज्य आहेत. त्याची जी नाळ तोडली पाहिजे. हा जर इस्लामचा आदेश असेल तर त्या अरबस्थानापासून दूर या हिंदुस्थानातली प्राचीन संस्कृती आणि आपले पूर्वज यांच्याबद्दल नातं, ममत्व हे कसं वाटेल? हे समजायचं असेल तर आपल्याला आधी इस्लाम समजला पाहिजे. पण हिंदू नजरेने पाहिलं की आपण अजून तीच रट लावतो आहोत. अजूनही आपलं बोलणं तेच चाललेलं असतं. मुसलमानांनो, तुमचे माझे पूर्वज एक आहेत, तुमची आमची मातृभूमीची संकल्पनाच नाही. कारण कुराणामध्ये लिहिलेलं आहे की सगळी पृथ्वी
ही मोमिनांसाठी निर्माण केलेली आहे. तर सगळ्यांचा नाश करा किंवा त्यांना मोमीन करून घ्या आणि त्याचा उपभोग घ्या. त्यांची सेक्रेट जिओग्राफी, जे या भूमीबद्दलचं पावित्र्य, जिथं पूर्वजांबद्दल आपलं इतकं दृढ नातं असतं की आपल्याकडे त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम होतात पूर्वजांसाठी म्हणून. फार कधीतरी मेलेल्या पूर्वजांसाठी देखील आपण आत्ता जेवण घालतो. तर ही एक पूर्वज परंपरा मानणारी आपली संस्कृती आहे. फार प्राचीन काळापासूनच्या आपल्या पूर्वजांचीच नावं आज आपल्याला आहेत. त्या संस्कृतीपासून आपली ओळख आजपर्यंत अक्षुण्ण आहे. असा हा समाज आहे. याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा दोन्ही गोष्टी कळलं पाहिजे की शत्रुबोध झाला पाहिजे आणि आत्मबोध झाला पाहिजे. हे सावरकरांनी आम्हाला शिकवलं. इतक्या परखड शब्दात त्यांनी आत्मबोध देखील, हिंदू म्हणजे काय हे त्यांच्या हिंदुत्व ग्रंथातून, की कसे आम्ही, कोणत्या धाग्यांनी आम्ही विणलं गेलेलं आमचं हिंदुत्व, हे त्यांनी आमच्या पुढे मांडलं. आणि त्याच वेळेला या हिंदू राष्ट्राचे शत्रू कोण आहेत आणि ते का शत्रू आहेत याची कारणमीमांसा त्यांनी केलेली आहे. ती चिकित्सा, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्यांनी आम्हाला एक इतिहास दृष्टी दिली. एक 1000 वर्षाच्या सगळ्या आक्रमणाचा इतिहास बाकी सगळ्यांनी, यांनी आम्हाला हरवलं, त्याने हरवलं, हा आला त्याने जिंकला आम्हाला, तो आला त्याने जिंकला आम्हाला, त्याने आला त्याने जिंकला आम्हाला. सावरकर हा पहिली व्यक्ती आहे की ज्याने 1000 वर्षातल्या हिंदू रेजिस्टन्स टू इस्लाम, हिंदूंचा प्रतिकार इस्लामच्या आक्रमणाला, त्याचा इतिहास, त्यातले सुवर्ण पानं ही आम्हाला दिली. आणि ती काल्पनिक नाही, इतिहासाचा अभ्यास करून दिली. त्यात खोटं काही नाही आहे. महंमदाने त्याच्या हयातीत संपूर्ण अरेबिया इस्लाम केला. अरेबियन पेनिन्शुला म्हणजे, आता त्याच्यात वेगवेगळे देश असतील, म्हणजे फक्त सौदी अरेबिया नाही. त्याच्या मृत्यूनंतरच्या 50 वर्षात संपूर्ण पर्शियन साम्राज्य, पूर्व रोमन साम्राज्य जे होतं इस्तंबुलचं, त्याचा एशिया मायनरमधला सगळा प्रदेश म्हणजे इजिप्त, सिरिया, इराक, जॉर्डन, लेबनॉन, नॉर्थ आफ्रिका, युरोपात मेडिटेरियन ओलांडून स्पेन ते पलीकडं उरल माउंटन्स, तो नकाशा तुम्हाला इंटरनेटवरती उपलब्ध आहे. अरब एम्पायर, आणि ह्या अरब लाटा या भारतावर सुद्धा आढळल्या. 7व्या शतकाच्या शेवटी भारताचा एक टवका उडाला, तो म्हणजे बलुचिस्तान. अफगाणिस्तान लढत राहिला पुढची 250 वर्ष. सिंधवरतीच नाही, संपूर्ण भारतावरती अरबांनी 3 नाविक आक्रमण केली. एक सिंधमध्ये देबल, गुजरातमध्ये भडोच आणि महाराष्ट्रात ठाणे इथे, त्या 3 ठिकाणी आपण त्यांचा पराभव केला. सिंधमध्ये संघर्ष झाले, पण शेवटी धाईरच्या काळात सिंध गेला 8व्या शतकाच्या सुरुवातीला. पण अरब लाटा भारतात पण पुढे आल्या, पंजाबात आल्या, गुजरातमध्ये आल्या. गुर्जर प्रतिहारांनी त्यांचा निर्णायक पराभव करून पंजाबमधून त्यांना सिंधपर्यंत मागं धडकवलं. ललिता दत्तेने काश्मीरमध्ये आक्रमण परतवून लावलं. काबूल आणि झाबूलच्या राज्यांनी त्यांचा पराभव केला. आणि चालुक्यांचा सेनापती पुलकेशी याने गुजरातमध्ये त्यांचा पराभव केला. ते पुढच्या 11व्या शतकापर्यंत हे रोखून धरलं गेलं.
म्हणजे हिंदूंच्या इतिहासामध्ये फक्त पराभव नाही आहे, त्या त्या काळातले निर्णायक विजय पण आहेत. ही इतिहासदृष्टी, हिंदूंच्या प्रतिकाराचा इतिहास, त्याचा अभ्यास करा, हे आम्हाला सावरकरांनी सांगितलं. मी सविस्तर सांगत नाही, पण विंध्य 14व्या शतकात ओलांडला गेला. बहमानी परत विजयनगर उभं राहिलं. विजयनगरच्या आधी 100 वर्ष आधी आंध्र मध्ये हिंदू स्वतंत्र झाले होते. अहोम आसाममध्ये. आणि शिवाजी महाराजांचं आम्हाला माहितीच आहे. हे खोटं नाही आहे की 18वं शतक हे मराठा शतक होतं आणि त्या काळामध्ये संपूर्ण इस्लामची मध्यवर्ती सत्ता नष्ट करून, ती अंकित करून हा भारत मुक्त केला होता. म्हणून इतिहासकारांनी म्हणलंय की भारतामध्ये जे सत्तांतर झालं ते मोगलांकडनं, ब्रिटिशांकडं नाही, ते मराठ्यांकडनं इंग्रजांकडं. हा जो एक दृष्टिकोन आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे इतिहासाचा, ह्याची सुरुवात कोणी केली तर ते अधिक शास्त्रशुद्ध रीतीने गेलं पाहिजे. त्यांनी 6 सोनेरी पानं लिहिली असतील सावरकरांनी, पण त्याच्या पलीकडे खूप 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 काही आहे. मग ही जबाबदारी कोणाची? त्यांनी आम्हाला दिशा दाखवली आहे की अरे, हिंदूंचा इतिहास हा फक्त पराभव पराभव पराभवाचा नाही आहे, तर त्यातले हिरोज शोधून काढा. हे हुतात्मे जे आहेत ते पण पहा की ह्या सातत्याने हिंदूंचा प्रतिकार जिवंत राहिला. धार्मिक क्षेत्रात देखील आमच्या संतांनी मोठं काम केलं. तर हा सगळा इतिहास ह्या पद्धतीने तो मांडला गेला पाहिजे. तेव्हा सावरकर मांडायचा म्हणजे काय, सावरकर समजायचा म्हणजे काय, तर त्याच्यामधनं त्यांची ही दृष्टी समजली पाहिजे. मग त्याचं दुसरं चिंतन जे आहे ते म्हणजे की हा एवढा कोटीचा समाज मुठभर आक्रमकांसमोर इतिहासामध्ये अनेक वेळा का हरला असेल? मग इथं आत्मबोधाचा मुद्दा आला. मग इथं 7 बेड्या आल्या. मग जातुच्छेदक निबंध असतील, वैज्ञानिक निबंध असतील, त्यांची मनुस्मृतीतील स्त्रिया गायब केल्या लोकांनी, ते समर्थकांनी. काळजी करू नका, PDF माझ्याकडे घेऊन जा. पण त्यांनी जी काही मनूची टर उडवली आहे स्त्रियांच्या बाबतीत, जे काही त्यांनी लिहिलंय त्याच्यावरून हसू येतं, रडू येतं. पण सावरकरांची लेखणी अशी काही विलक्षण आहे. ते दाखवतात की सगळ्या अवैज्ञानिक मूर्ख कल्पनांची जी काही उजी आम्ही वाहतो आहोत, रूढी आणि परंपरांच्या नावावरती, धर्मग्रंथांच्या नावावरती, म्हणजे धर्ममार्तंड बसलेले आहेत, त्यांचे अनेक संघर्ष झाले, वादविवाद झाले. वंशशुद्धीच्या मूर्ख कल्पनेविरुद्ध त्यांनी मांडलंय. एक वर्णीय हिंदू जातीबद्दल ते बोलतात. ग्रंथ प्रामाण्याबद्दल तर ते काय म्हणतात की युरोपने बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले. ते म्हणतात हे वेद वगैरे जे आहे हे सगळं आम्हाला पूजनीय आहे, आदरणीय आहे, कपाटात ठेवायचंय, अनुकरणीय का नाही आहे हे आम्ही ठरवणार. त्यातली प्रत्येक गोष्ट, त्यातली वचन, आज्ञा आम्ही तपासून पाहणार. काय काय तपासून पाहणार? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणारच, पण हिंदू समाजाच्या सामाजिक ऐक्याला बाधा येईल असं काही असेल तर आम्ही ते फेकून देऊ. कारण सावरकरांच्या दृष्टिकोनातून मूलभूत जर काही होतं ते हिंदू समाजाचं ऐक्य. सकल हिंदू बंधू बंधू हा त्यांचा उद्गार होता. आणि ते साध्य करण्यासाठी म्हणून सगळा समाज माझा आहे म्हणून बहुसंख्य लोकांनी त्यांच्या सगळ्यात अलौकिक पर्वाकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
ते म्हणजे रत्नागिरी पर्वाकडा, त्याचा अभ्यास करा आणि तौलनिक अभ्यास करा. 3 महापुरुषांनी सामाजिक प्रयोग केले. एक शाहू महाराजांनी, कोल्हापूर छोटंसंच होतं संस्थान. बडोदा सयाजीराव गायकवाड एक छोटं संस्थान होतं आणि साधारणपणे तेवढंच रत्नागिरी आहे. 2 राजर्षी आहेत आणि एक नजर कैदीतला कैदी आहे. लोकांना तेवढंच माहिती आहे. रत्नागिरी पतित पावन मंदिर. अरे नाही बाबांनो, जरा वाचा. एका अंदमानच्या जन्मठेपेचाच भाग म्हणून नजरकैद भोगणारा माणूस, त्याने केवढा मोठा सामाजिक प्रयोग केलेला आहे. प्रत्येक छोटी छोटी कृती पहा. महार समाजाच्या घरी पूजेला जाताना पाऊल टाकायच्या आधी, अरे मातंग आलेत का? नाही त्यांना नाही, मग मी इथं थांबतो, सगळे आल्याशिवाय मी आत येणार नाही. त्यांचे हळदी कुंकाचे कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रम एक सामाजिक प्रयोग आहे. हे त्यांनी ज्या ज्या बंद्या मोडा म्हणून सांगितलं, त्या प्रत्येकावरती त्यांनी एक उपक्रम दिलेला आहे. आंबेडकरांनी जे वर्णन केलेलं आहे की हिंदू समाजाची ही बहुमजली इमारत, हिला जिना नाही आहे, ते जिने निर्माण करण्याचं काम सावरकरांनी रत्नागिरीत केलेलं आहे. विलक्षण आहे ते. आता सगळे तुम्हाला बरीचशी, आता काय झालं, प्रत्येक समाजाला एक आयकॉन लागतो. म्हणजे ब्राह्मणांना एक बाजीराव सापडलाय आणि दुसरं सावरकर. पण त्या काळामधला रत्नागिरीतला ब्राह्मण समाज इतका खवळलेला आहे त्यांच्यावरती, त्यांच्यावर बहिष्कार आहे. समजून घ्या तुम्ही की किती मोठी लढाई ते लढत आहेत. त्यांची भाषा महत्वाची आहे. ते आपल्या समाजाच्या अंगावर हंटर मारत असताना त्यांना जाणीव आहे की हा माझाच समाज आहे. ते समाज त्यागण्याची भाषा करत नाही आहेत. ते समाजाला जाग करण्यासाठी बोलतायत. ते महत्वाचं आहे की त्यांनी आम्हाला आपल्या समाजाशी संवाद कसा करायचा, त्याच्या सामाजिक व्यक्तिगत वर्तनामध्ये, व्यवहारामध्ये, विचारामध्ये तो बदलेल कसा, हे कसं पाहिजे, हा त्यांचं एक पर्व आहे. आणि त्यांचं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं, औद्योगिक क्रांतीचं समर्थन करणारे 2च माणसं आहेत, सावरकर आणि आंबेडकर. कारण ह्या दोघांनी हा गावगाडा नीट पाहिलेला आहे. त्यामुळे गाव ही फक्त भौगोलिक वास्तव नसून एक सामाजिक रचनेवर आधारित जन्मजात अर्थकारणाची व्यवस्था आहे. आणि औद्योगिक क्रांतीमुळं ही शृंखला गळून पडणार आहे. म्हणजे जातीची 2 महत्वाची चिवट लक्षणं आहेत. एक, जातीमध्ये असलेला जन्मजात व्यवसाय, चांभाराने सांभाराचंच काम करायचं, नाव्याने नावायचंच काम करायचं, असं जे काही ते सगळं ठरलेलं आहे. तर तो व्यवसायाशी निगडीत असलेला जन्मजात चिकटपणा आहे, तो तोडून टाकण्याची शक्ती फक्त औद्योगिक क्रांतीत आहे. आणि दुसरा चिवटपणा म्हणजे जातीत लग्न करण्याचा. तर इतकी अद्भुत ताकद फक्त औद्योगिक क्रांतीत आहे. हिंदू समाजाची समाज रचना आणि घटना ही शहरांमध्ये बदलणार आहे. त्यामुळे जे रोमॅन्टिक असतं ना, खेड्याबिड्याबद्दल आपली कल्पना, गांधींची होतीच तशी रोमॅन्टिक कल्पना बरं का. आणि आपले काही मंडळींची आहे, आपले विचारात तुम्हाला तसे नग सापडतात बरं का. तर तसं नाही आहे. तर शहरामुळं, नवीन प्रकारच्या औद्योगिक कारखाने व्यवसायामुळं हे सगळं कोलमडून पडतं. सगळे लोक एकत्र येतात.
शाळा नवीन प्रकारच्या रत्नागिरीत त्यांनी इतकी मोठी मोहीम आखली की जवळपास 90% जास्त यश मिळवलं, की सगळ्या जातीचे लोक एकत्र असले पाहिजे, पूर्वास्पृश्य देखील शाळेत बरोबर बसतील एकमेकांच्या. तर हा जो दृष्टिकोन की संपूर्ण जे काही जगामध्ये नव्याने घडतंय, परिवर्तन घडतंय, त्यातलं चांगलं काय आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टी सर्व प्रकारच्या आपल्या ज्या मूर्ख कल्पना असतात पण त्या इतक्या घट्ट असतात, तर सावरकरांनी दिलेली वैज्ञानिक दृष्टी आपण आज वापरू शकतो. आपण सगळ्यांचा DNA एक आहे, म्हणजे हिंदू मुसलमानांचं नाही बोलतोय मी एकूण मानवजातीच्या DNA बद्दल बोलतोय बरं का, की त्याचा DNA एक आहे. हां, आणि एकूण जीवसृष्टीचा जो काही मूलभूत पाया आहे तो एक आहे, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण आपल्यापुरतं एवढंच आहे ना, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरातलं कोणीतरी किंवा नातेवाईकाला कोणाला तरी रक्त दिलं ना, आपण लागू पडलं ना ते रक्त, कोणत्या जातीतला होता, काही फरक पडला का, काही फार DNA पर्यंत जात नाही मी. पण वंशशुद्धीच्या ज्या काही आपल्या कल्पना असतात याला उत्तर विज्ञान देतात. मी नेहमी उदाहरण देतो की सावरकरांनी दिलेली वैज्ञानिक दृष्टी आहे. तुम्ही ते लोकसत्ताचा मॅट्रिमोनियल कॉलम काढा किंवा टाइम्स ऑफ इंडियाचा, शिकली सवरलेली पार अमेरिकेत मास्टर्स करून या. पहिलं काय तर जात बघणार, दुसरं काय ती कुंडली बघणार, आणि तिसरं काय तर रूपाबद्दलची एक कल्पना, सौंदर्याबद्दलची. माझं काही गोरेपणाशी वावडं नाही आहे, पण हा मॅलिनिन नावाचा एक द्रव्य आहे, त्या द्रव्याचा उत्क्रांती काळात झालेला परिणाम आहे. गोरेपण, सावळेपण, कावळेपण, त्याचा सौंदर्य दृष्टीशी काही संबंध नाही आहे. सौंदर्य हे तुमच्या व्यक्तिमत्वात असतं, ते फक्त कातडीच्या रंगावर नाही आहे. पण नाही ना, आणि ती कुंडली आणि तो मंगळ, तो फक्त हिंदू स्त्रियांना छळतो, बाकी कोणाला त्रास नाही आहे. आणि त्या शनीची पीडा, अरे काय त्याला काम धंदा नाही का त्या घरांना? अजूनही ते शनीच्या देवळाच्या बाहेर त्याच्या टाळक्यावर तेल घालायला उभेच आहेत लोक. आणि ती नवसाच्या देवाची कल्पना. परवाच देगलूरकर सरांकडे गेलो होतो, आमचे मित्र आले होते, सुहास काकडे, अमेरिकेत मोठे उद्योजक आहेत, वारकरी संप्रदायाबद्दल. तिथं आमची तीच चर्चा चालली होती. मी देगलूरकर सरांना म्हटलं, सर एक वैशिष्ट्य नाही का हो आपल्या पंढरीच्या विठोबाचं, तो नवसाचा देव नाही आहे. त्यावेळी बरोबर बोलला असतो. तो तिरुपती बघा ना, किती पैसे त्याच्याकडं, अमिताभ बच्चन सारखा तो देवांमध्ये. हा आमचा भिकारी आहे देव विठ्ठल. त्याचं कारण आहे, या नवसाच्या देवाने आम्हाला फार, ज्याला म्हणतात की डायबिटीज झाल्यानंतर कसं माणसामधलं सगळं हे निघून जातं. माझ्यातलं नाही गेलेलं, मला डायबिटीज खूप आहे. पण तुम्ही बघा की तुकाराम महाराज म्हणतात, ही हिंगडी फेंगडी दैवत जी पोटासी मागती ती तुम्हास काय देती. अरे ज्याला बकरं पाहिजे, ज्याला पुरणपोळी पाहिजे खायला, त्याच्यासाठी तो तुमच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्याकडे काय मागता, नोकरी दे, छोकरी दे. तर हे जे म्हणजे दैववाद ज्याने हा समाज गाजलाय, त्याच्यातला दैववाद काढून फेका, हे सावरकर सांगतायत. त्यांची वैज्ञानिक दृष्टी आम्हाला कशासाठी पाहिजे आहे, तर ही जी काही अशा प्रकारची कुंडल्या काय, त्या तुमच्या सौंदर्याबद्दलच्या कल्पना काय, तुमच्या पात्रतेच्या जातीबद्दलच्या जन्मजात कल्पना काय, ह्या सगळ्या तुम्ही फेकून द्या. श्रेष्ठ कनिष्ठ हे कल्पनेतून काढून टाका. जोपर्यंत तुमच्या मनातला मागवाडा, मारवाडा आणि त्या आळ्या जात नाहीत गावगाड्यातल्या, तोपर्यंत या हिंदू समाजाचं ऐक्य होणार कसं, असा रोकडा सवाल ते तुम्हाला विचारतायत. त्यामुळे
काही हा जो नवीन हिंदू समाज आहे हा कसा असला पाहिजे. आणि यासाठी ते म्हणतात मीच केलं नाही, हे या पद्धतीने तुम्ही पुढे अभ्यास करा. तुमच्या काळात देखील हे आता सावरकरांचा काळ तेव्हा गेला. मी आत्ताच बोलतोय ना. गेल्या आठवड्याचं तुम्ही लोकसत्ता आणि टाइम्स ऑफ इंडिया काढा, तुम्हाला काही वेगळं आढळणार नाहीये. मासिक पाळीबद्दलच्या कल्पना आत्ताच्या मी तर स्वराज्यामध्ये गेल्या वर्षी 13 लेख त्यात वैज्ञानिक दृष्टी शोधतायत. परत एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, स्वाभाविक प्रक्रिया आहे, ती जैविक उत्क्रांतीच्या व्यवस्थेतून आलेली आहे. तिच्याबद्दलच्या पण त्या योनी सुचितेच्या कल्पनेतूनच पुढे असंख्य प्रकारचे निर्बंध निर्माण होत राहतात आणि पावित्र्याच्या कल्पनांचं एक अवडंबर निर्माण केलं जातं फक्त स्त्रीभोवती. आमच्या इतिहासाचार्य राजवाडे म्हणायचे हे सती सती काय चाललंय, मला आता इतिहासामध्ये एकही जण सता गेला असं दिसत नाहीये. हां, अरे मग तू जा ना मारा ना तिकडे. बायकानेच काय गेलं पाहिजे, पुरुषांनी का जायचं नाही, स्थितीने अग्नी परीक्षा का द्यायची, हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. हे जे अग्नी स्त्रीच्या चारित्र्याचं पावित्र्याच्या ज्या काही अशा ज्या कल्पना तयार केल्या गेलेल्या आहेत ह्याचे दुष्परिणाम फाळणीच्या वेळेला मागं तर झालेच. 1000 वर्ष म्हणजे त्या स्त्रीचं पावित्र्य भंग. म्हणजे आपल्याकडे काय माहिती का, विश्वामित्री एक हे थिअरी ती, हे सगळे पुरुष आहेत तर ऋषी असतात, तपस्वी असतात, स्त्री त्यांना खराब करते. हा आमचा दृष्टिकोन आहे की चांगल्या माणसांना पुरुषांना बरं का, मोहिनी तिचं नाव म्हणून बरं का. हां, तर हे जे काही आहे ना, तर आपल्याला ह्या सगळ्या थिअरीजशी लढायला पाहिजे, हे बदललं पाहिजे. हे चित्र जर बदलायचं असेल, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने वेगळेपणा असणारी वेगळी गोष्ट आहे, ती उत्क्रांतीने तुम्हाला आम्हाला दिलेली आहे व्यवस्था म्हणून. शरीराच्या रचनेमध्ये वेगळेपणा असणं, वेगळेपणा म्हणजे विषमतेचा पाया आहे असं मानून मूल्यव्यवस्था निर्माण करणं हे सामाजिक पाप आहे, हे धार्मिक पाप आहे. हे ज्याच्या आलं असेल ते टाकून दिलं पाहिजे. त्या प्रकारच्या नवीन संहिता आमच्या समाज रचनेसाठी निर्माण झाल्या पाहिजेत. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या शेवटी आमचं भवितव्य बदलणं हे आमच्या हातात आहे. शिवाजी महाराजांनी आम्हाला दाखवून दिलं. 1000 वर्ष जे कालचक्र एकाच दिशेने चाललं होतं हिंदुस्थानच्या इस्लामीकरणाकडं, त्यांनी ते परतून दाखवलं, त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हे काम अवघड होतं पण अशक्य नाहीये. हा महत्वाचा भाग आहे. तर अशा प्रकाराने स्वतःच्या पराक्रमावरती, स्वतःच्या उद्यमशीलतेवरती आम्हाला विश्वास निर्माण केला पाहिजे. तर असा हा बदल संपूर्ण म्हणजे खरोखरच सावरकरांना जो हिंदू पाहिजे होता, ज्या प्रकारचा हिंदू पाहिजे होता, आम्हीच आरशात बघितलं पाहिजे की त्यांनी जे 2 ॲक्सेस दिलेत आपल्याला की हिंदूंनो भौतिकदृष्ट्या समृद्ध होत जा आणि नैतिकदृष्ट्या उन्नत होत जा. हे 2 मापदंड त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्याच मापदंडानुसार आपण प्रगती करतो आहोत का हे आपण पाहायला पाहिजे. आणि आज आपल्या राष्ट्रजीवनामध्ये स्वातंत्र्यानंतरचा आपला 75 आपण शिरतो आहोत, त्यावेळेला देखील एक महत्त्वाची समस्या परत शिल्लक राहतेच आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम प्रश्न, पुन्हा एकदा पूर्वांचलामध्ये ख्रिश्चनांच्या रूपाने फुटीरतेचा प्रश्न हा पुन्हा निर्माण झालाच आहे. तर सेक्युलरिझमची खरी व्याख्या काय आहे ती फक्त सावरकरांनी सांगितली आहे. ती नीट समजून घ्या. ती आजही वर्तमानाला लागू आहे. त्यांनी सांगितलंय की बहुसंख्य असून सुद्धा हिंदूंना
असा एकही हक्क, अधिकार, सवलत असता कामा नये की जी अल्पसंख्याकांना नाही. कारण घटनेने सर्वांना समानत्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांना असा कोणताही हक्क, अधिकार, सवलत असणार नाही की जी बहुसंख्य असून देखील हिंदूंना नाही. ही खरी सेक्युलरिझमची व्याख्या आहे. आणि ह्यानुसार शासनाचं धोरण ठरलं पाहिजे. त्यामुळे आज जर तुम्ही विचार केला तर सावरकर विचाराच्या आधाराने आम्ही आत्ता आमच्या समोरच्या असलेल्या समस्या, आमची जीवनमूल्य आणि भविष्यातला समाज घडवण्यासाठी आवश्यक ते आपल्या स्वतःमधलं परिवर्तन, याचा आधार हे सावरकर ठरू शकतात. हा सावरकर समजून, उमजून, पचवून आपल्या आचरणात आणून मगच आपण तो घरोघर पोचू शकू. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद दादा. झणझणीत अंजन घालणारं असं हे व्याख्यान होतं.